सखी सावली काव्यांजली। स्टॉप वॉकिंग, काम बंद। श्रेष्ठा तू? येस मीच। आज तू काहीही काम करायचं नाहीयेस, आज आपण सेलिब्रेट करायचं। मी तुझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केलं। सरप्राईज? कसलं सरप्राईज? कम ऑन विशू, मी तुला आत्ताच सांगितलं तर सरप्राईज राहील का ते? नेहमी तू मला सरप्राईज देतोस, आज मी तुला देणार आणि तुला ते नक्की आवडेल। आणि कालचा तुझा आनंद सुद्धा सेलिब्रेट करायचा राहिलाय ना, सो लेट्स गो। ओके, ऑफर छान आहे, पण कसं आहे वर्कलोड खूप आहे आज। बॉस डोक्यावर बसलाय, क्लायंट मीटिंग आहे, त्यासाठी प्रेझेंटेशन तयार करतोय, सो आज नको, नंतर कधीतरी। झालं, क्लायंट मीटिंग कॅन्सल झालीये, तेच सांगायला आले होते मी। ओके, व्हॉट? सिरियसली? एक्झॅक्टली, मीटिंग 2 दिवसांनी आहे आणि ऑफिस मध्ये बॉस पण नाहीये। इट्स अ गोल्डन चान्स फॉर अस, लेट्स गो अँड एन्जॉय। अरे वा, तू तर आज गुड न्यूज वर गुड न्यूज देतेस। हा नाही, म्हणजे क्लायंट मीटिंग कॅन्सल झाली हे चांगलंच झालं, मला प्रेझेंटेशन मी अजून छान तयार करू शकेल। व्हेरी गुड। आणि मी पण तुला मदत करते। येस, सो उठ ना, चल लेट्स गो। फोन ते ऑफिस, वर्कलोड, मीटिंग्स, प्रेझेंटेशन सगळं बाजूला ठेव आणि लेट्स एन्जॉय। हल्ली तुम्हाला जास्त वेळ देत नाहीयेस, कळतंय ना तुला? यु नो, एक्साइटमेंट, ऍडव्हेंचर आवडणारा विषय होता ना, त्याच्यावरती प्रेम करते। तो कुठेतरी हरवलाय आणि तो विषू आज मला परत हवा। सो लेट्स गो। ओके, थँक्स, चल। अगं माझी बॅग, चल। आई, यांनी पुन्हा फोन कट केला। मीटिंग मध्ये असेल, पण फोन उचलला असता तर बरं झालं असतं त्याने। काही नाही अगं, प्रीतमच्या घरी जाऊन त्याची जरा विचारपूस कर, तेवढंच मावशीला बरं वाटेल हेच सांगायचं होतं। ठीक आहे, नंतर करेल तो फोन, आपण तरी जाऊन येऊया। हा हो, बाबांना सांगूया आणि निघूया। अहो, हे काय बाबा आले? काय हो, तुमचा चेहरा असा का दिसतोय दमल्यासारखा? बरं वाटत नाहीये, ऍसिडिटी वाटते। थांबा बाबा, मी लिंबू पाणी बनवून आणते। लिंबू पाणी आणते ती, थांबा। थोडा थकवा पण वाटतोय का? काही नाही अहो, काल दगदग झाली ना तुम्हाला, म्हणून तसं वाटत असेल। बरं वाटेल, आराम कर। हा ठीक आहे, वाटेल बरं थोड्या वेळाने। अंजली, अरे शिवा दादा, तू आज इकडे? किती दिवस झाले तू दुकानात नाही आलीस, म्हणून मीच बघायला आलो। 1-2दा फोन पण केले, फोन लागला नाही आणि कळवलं पण नाहीस। अरे तुला कळवणारच होते, पण गडबडीत राहून गेलं। हा, काय झालंय? दुकानात का नाही आलीस? काकूने सांगितलंय की दुकानात जायचं नाही। काय? काकूने सांगितलं दुकानात नाही जायचं? तू त्यांना बोलली नाहीस का? आणि अचानक बंद करून कसं झाले मग दुकान? शिवा, तू इथं काय करतोयस आणि दुकान कोण सांभाळते मग? तुमच्याकडे येत होतो। माझ्याकडे कशाला? कशाला काय, तुम्हाला दुकानात घेऊन जायला। मी दुकानात? तुझं काय डोकं फिरलंय? काकू असं काय करताय? आता अंजली दुकानात येणार नाही, मग तुम्हाला यावं लागलं की नाही? हा, चला चला पटापट चला, हे कामं पडली आहेत। काम कसली? जास्त काही नाही, ते अड्डा गिरायकाची सामानाची यादी आहे महिनाभराचे, ते फक्त बांधून ठेवायचे। त्या दुकानात धुळले झाली आहे, साफसफाई करायची आहे। धूळ? असं काय करताय काकू? त्या टेम्पोवाल्याने काउंटर जवळ सामान आणून ठेवलंय। जास्त काही नाही, ते 25-30 किलोचे पोते आहेत, त्या फक्त उचलून बाजूला ठेवायचे। मी पोते उचलायचे? काकू ते दुकानावरचं झाडलोड आहे ना, ते करावंच लागतं। त्या फळ्या इकडच्या तिकडे उचलून ठेवायचे, जास्त काही नाही। ए बाबा,
जास्त काय नाही म्हणत म्हणत किती कामं सांगतोयस तू. काकू दोघं मिळून काम करू, लई मजा येते. हा तुझी ही मजा आहे ना, परवडायची नाही मला. कंबरडं मोडणार आहेस का माझं? नाही नको, तू अंजलीलाच घेऊन जा बाबा. असं कसं काकू? अहो तुम्हीच अंजलीला दम दिलाय ना. हा म्हणजे तुम्हीच सांगितलं ना अंजलीला की दुकानात जाऊ नको म्हणून. हो, पण अरे ते काळजीपोटी बोलले रे मी तिच्या. ते काय आहे, नितीन हिला त्रास देत होता ना, पण आता नाही देत आहे त्रास. मिटलं प्रकरण. तुझा काय अंजली, अगं आपल्याला घर पण चालवायचंय की नाही, मग काम करायलाच हवं. जा. अगं पण काकू हे अगं हे काय आहे, मी पण करेन. तू दुकानात जा. हा शिवा घेऊन जा. हा शिवा दादा तू पण ना. अशा माणसांशी असंच वागावं लागतं. तुझी इच्छा होती की नाही दुकानात यायची. चला येते. बाबा हे प्या म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. बस बरं वाटतंय? बाबा मी थांबू का तुमच्या बरोबर? आई तुम्ही मधुरा मावशीकडे एकटेच जाऊन या ना, मी बाबांजवळ थांबते. नाही नाही, तुम्ही जा बेटा. अगं थोड्या वेळाने बरं वाटेल मला. हो मी थांबू का? नको, जा तुम्ही. आणि मुलं पण येतील आता शाळेतनं. त्यांची बस आली की त्यांना बस स्टॉपवर घ्यायला जाईन मी. तुम्ही निघा. नक्की जाऊ मी. हो. काळजी घ्या बरं का. आणि काय लागलं तर सांगा. हा अगदीच काही वाटलं तर फोन करा. हा बाबा नक्की ना? हो. वाव श्रेष्ठ. अगं मला वाटलं आपण कुठेतरी बाहेर जातोय. घरी का आलोय आपण? मी म्हंटल होतं ना तुला, मी तुला सरप्राईज देणार आहे. दिस इज द सरप्राईज. हे सरप्राईज आवडलं मला. दिस इज जस्ट अ बिगिनिंग. अजून अशी बरेच सरप्राईजेस आहेत. यू जस्ट वेट अँड वॉच. हो, दिस इज गोना बी इंटरेस्टिंग. एक्साइटेड आहे मी. तुझी एक्साइटमेंट मी अजून वाढवते. थांब बस. आई एक मिनिट, मी प्रीतमसाठी खीर बनवली होती, तो डबा घ्यायचा राहिलाय, मी घेऊन येते ना. हेच मला तुझं नाही आवडत. जा पटकन घेऊन ये. लगेच आले. काय होत? आई आई लवकर या. काय होते बाबा? बाबा उठा. अहो काय झालं? उठा ना. आई बघा बाबा. उठा ना बाबा. काय होतं तुम्हाला बाबा? आई घाम बघा ना किती आलं बाबा. काय होतं बाबा तुम्हाला? काही कळत नाहीये.
मगाशी छातीत कळ आली आणि श्वास घ्यायला पण त्रास होतोय. श्रेष्ठा, अगं तू काय करतेस? बाबा माझ्याकडे बघा ना बाबा, डोळे उघडा बाबा. काय होतं? मी पाणी देऊ का तुम्हाला बाबा? थांबा. काव्या, अगं ते पाणी पण पित नाही, काहीतरी कर. ठीक आहे, मला सांग तरी तू काय. मला भीती वाटते. अगं माझी तीच अवस्था आहे. डॉक्टरचा फोन लाव. श्रेष्ठा, श्रेष्ठा, अगं काय करतेस तू? हॅलो हॅलो डॉक्टर, मी काव्या प्रभुदेसाई बोलते. आमच्या बाबांना. हॅलो 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 डॉक्टर. हो हो, उठा ना. मी तर बसले. मीनाक्षी बघा ना डोळे उघडून. बाबा हो, डोळे उघडा. आई, डॉक्टरांचा फोन लागत नाहीये. अगं दुसऱ्या डॉक्टरना फोन लाव. मी मेसेज करून ठेवते. अहो आईचा मन विशू, आज तू फक्त माझाच. आय डोंट वॉन्ट एनी डिस्टर्बन्स. डॉक्टर, तुम्ही मेसेज वाचलात का? तुम्ही निघालात? कुठेपर्यंत पोहोचलात? अहो, मी इथे ट्रॅफिक मध्येच अडकलोय. कधी सुटेल काही सांगता येत नाहीये. आपण बाबांची तब्येत खूप बिघडत चालली आहे. त्यांचा श्वास सुद्धा मंद झालाय. खूप त्रास होतो त्यांना. हो हो मिसेस काव्या, मी समजू शकतो. मी लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करतोच आहे. तोपर्यंत त्यांना तुम्ही अलर्ट ठेवा. हो आई, डॉक्टरने सांगितलंय बाबांना अलर्ट ठेवावं लागेल. हो उठा. डॉक्टर
काय करावं काही कळत नाही हो. खूप भीती वाटते. आम्ही दोघे जाऊन घरी आणि बाबांना खूप त्रास होतोय. विशू मी तुझ्यासाठी काहीतरी गोड आणलंय. मिसेस काव्या, मला तिथे यायला आणखी वेळ लागणार आहे. तुम्ही एक काम करा, मला व्हिडिओ कॉल कर. हा, म्हणजे मला पेशंटची कंडिशन बघू देत. हो हो मी करते. उठा, डोळे उघडा. हो डोळे उघडा ना. हॅलो डॉक्टर, हे बघा, हे बाबा आहेत बघा ना, त्यांना खूप त्रास होतोय. खूप घाम आलेला दिसतोय. थकवा जाणवायचा का त्यांना? हो, काय झालं नक्की? हार्ट अटॅक आलाय त्यांना. काय काय ऍम्ब्युलन्स मिळू शकते का तिथे? कॉल केलाय का तुम्ही त्यांना? फोन केला होता, पाठवतो म्हणाले, पण सगळीकडे ट्रॅफिक आहे. ते सुद्धा कुठेतरी अडकलेत म्हणे. हो, आज कुठली तरी रॅली चालू आहे, त्यामुळे सगळीकडे जाम चाललाय. मग काय करता येईल डॉक्टर? बाबांची तब्येत खूप नाजूक आहे. दुसरे डॉक्टर कोणी होते ना? होय, दुसरे कुठले डॉक्टर मिळू शकतील का जवळपास? नाही 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 नाही, तेवढा वेळ नाहीये हाताशी. सिस्टर, हेच गोड आहे की मग काय करता येईल डॉक्टर? मला आता या परिस्थितीत एकच मार्ग दिसतो. तुम्हाला सीपीआर देता येतो का? सीपी काय काय असतं ते डॉक्टर? मला त्यातलं काही माहिती नाहीये. मिसेस काव्या, सीपीआर म्हणजे कार्डिओ पल्मिनरी रेसिसिटेशन, इमर्जन्सी लाईफ सेव्हिंग प्रोसिजर असते. म्हणजे बघा, हार्ट अटॅक आलेल्या पेशंटच्या छातीवर दोन्ही हात एकमेकावर ठेवायचे आणि छातीवर दाब द्यायचा. हार्ट पंप करायचं. डॉक्टर, तुम्ही मला सांगितलं तर मी प्रयत्न करेन. मी करू शकते का? हो, पण तुम्ही खरंच विश्वास ठेवा डॉक्टर माझ्यावर. मी शक्य तेवढे सगळे प्रयत्न करेन. तुम्ही दाखवा ना मला एकदा. मिसेस काव्या, यस, ही अज्यूम करा की ही छाती आहे. छातीवर दोन हात एकमेकावर ठेवायचे आणि पंप करायचं. पंप. हे बरोबर आहे? नाही नाही नाही, थोडं वर, थोडं वर. हा, यस यस, एक्झॅक्टली. पंप पंप. बाबा, बाबा उठा. अरे देवा, अगं काव्य, हे काय झालं? काहीच हालचाल करत नाही. आई, थांबा आई, मी प्रयत्न करते ना. थांबा बाबा, उठा ना बाबा. डॉक्टर, आपण अजून काय करू शकतो? सॉरी मिसेस काव्या, आता माझ्याही हातात काहीच नाही. Oh!
शांत व्हा. मी असं काही होणार नाही. देवा 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 काय खेळ चालवलायस तू. हे माझं सर्वस्व आहे. इतकी वर्ष संसार केलाय आम्ही. त्यांनी पण आयुष्यभर कष्ट केले. आता कुठं मुलं नातवंडांमध्ये रमलेत ते. त्यांना ते सुख अनुभव दे. त्यांचं काही वाईट करूच शकत नाहीस तू. इतकी वर्ष भक्ती केली मी तुझी. त्याचं मला फळ दे. त्यांना तू लवकर बरं कर.